पंच काय बोलताय मग? 2 ओव्हरची मॅच. पाणी द्यायचंय. लवकर नक्कीच पंचांना पाणी दिलंच पाहिजे. खूप कडाक्याचं ऊन लागतं. आम्ही स्टेज खाली बसून देखील आम्हाला इथे फॅनची आवाज कमी पडते. पंच मैदानाच्या आतमध्ये असून त्यांना पाणी पुरवणं हा पूर्णपणे जबाबदारी आहे. पंचांना पाणी दिलं पाहिजे. बॅटरी द्या पहिला. मत लगाओ अरे मत लगाओ. बैनर लगाया ना उधर. नहीं चालू है. जर विचार केला तर या आयोजनाला आपल्याला खूप चांगलं असं आयोजन पाहायला मिळते. चमचमच्या ट्रॅकपॅड देखील पाहायला मिळतात. आजच्या दिवसात कोणतरी या ट्रॉफ्यांवरती आपलं नाव करू. 16 संघाने या आयोजनामध्ये सहभाग केलाय. 16 संघामध्ये 2 संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला ट्रॉफी उचलताना पाहायला मिळतील. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, सामनावीर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आपल्याला संध्याकाळच्या 17 मध्ये पाहायला मिळतील. गटातील मॅचेस चालू अजून ब गट पूर्ण देखील बाकी असेल. संध्याकाळपर्यंत पूर्णपणे सहकार्य पाहायला मिळेल. चला मॅचच्या दिशेने जाऊया. सेकंड मॅच साठी दोन्ही संघ तयार. गोलंदाज ट्रॅकवरती आशिष पाहायला मिळतो. एक वेगवान गोलंदाज, वेगाचा वाचा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आशिष पावडेचा षटक, पहिला चेंडू एडी. ओहो, यावेळी झेलचा प्रयत्न, टपचा शिकार करतो फलंदाज एडी. काय झेल पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला बडी बात, पहिला लागलेला धक्का तो म्हणजे किल्ली मोरगिरी संघाला एडीच्या रूपात. जसा गोलंदाज जेवढं कौतुक केलं आशिषचं, तशीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी टाकले. पहिल्या चेंडूवरती धक्का शिकार करतोय गोल फलंदाज एडी. बॅक टू डगआउट. जर विचार केला तर चांगला फलंदाज आहे. फलंदाजाकडे वेग आहे, फलंदाजाकडे व्हेरिएशन आहे, फलंदाजाकडे स्लोअर आहे, फलंदाजाकडे सर्व कला आहे. तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आशिष. जर विचार केला तर सिद्रुगवाडी संघ देखील खूप बलाढ्य आहे. त्या संघाकडे देखील फलंदाजी चांगले, प्रदीप सारखा फलंदाज आहे. हेमंत दादा देखील कॅप्टनच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. जर विचार केला तर नवीन फलंदाज पाहायला मिळेल. एडीची जागा भरून काढण्यासाठी विठ्ठल. नॉनस्ट्रायकिंगला पाहायला मिळेल आपल्याला करण. पहिल्या मॅचचा सामना ठरलेला करण लाचच्या पहिल्या मॅच मध्ये लाचच्या षटकामध्ये ताबडतोब बल्लेबाजी केली होती. मैदानाच्या आतमध्ये गाडी कोणीही लावायची नाही. कृपया विनंती असेल गाडीवाल्यांना, मॅच सुरू आहे, गाडी लावू नये हाच कॉल असेल. प्लीज तुम्ही सहकार्य करा. तुमची गाडी थोडी बाहेर लावली तर खूप बरं होईल दादा. ठीक आहे, मॅच सुरू ठेवा. आपण काय बोलू शकत नाही, मॅच सुरू ठेवा. त्यांना कॉल केले मैदानाच्या आतमध्ये गाडीवाला खूप सहकार्य होईल दादा ड्रायव्हर. ओहो, यावेळेला स्लोअर गेम, टप्पा पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली. येतोय लगातारचा दुसरा देखील निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी. या गोलंदाजाचा विचार केला आशिष तर एक नाव असलेला गोलंदाज आहे. वालिम पठारामध्ये देखील या गोलंदाजाचं नाव आहे. तसंच मोहना ऑस्ट्रेलियन मध्ये देखील आपली छाप सोडतोय आशिष. जर विचार केला तर लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जसा गोलंदाज तसा त्याचा वेग आहे. या वेळेला काय उसळी घेतली टप्प्याने. जसा टप्पा टाकला तसा टप्पाने अंगावरती टाकलेला चेंडू होता. येतोय लगातारचे तिसरा देखील निर्धाव चेंडू. आलाय पूर्णपणे दबाव आलाय फलंदाजावरती. किल्ले मोरगिरी संघ देखील तेवढाच बलवान आहे. नॉनस्ट्रायकिंगला करण पाहायला मिळते. करणला थांबून खेळावं लागेल. करणला जबाबदारी घ्यावी लागेल. करणला स्ट्रायकिंगला यावं लागेल. 30 धावा तरी ठोकले तर मॅच मध्ये मजा येईल. पाया टुटू. ओहो, यावेळी खोडून काढलेला चेंडू, चेंडू चाललाय कार्पेटला गुदगुल्या करत येतोय. हँड अँड सब कव्हर ड्राइव्ह. 4 धावांसाठी चौकार आलाय. संघाचा श्री गणेश झालाय चौकाराने. आलाय चौकार बॅट्समन विठ्ठलच्या बॅटिंग मधून. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आता कुठेतरी खूप टाइम थांबल्यानंतर जास्त दबाव आला होता. आता फलंदाजांनी कुठेतरी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आता टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतलाय तर घ्यासाठी घेतलाय. पाहूया किती धावा ठोकतोय किल्ली मोरगिरी संघ. ओहो, यावेळी चेंडूने दिशा बदलली. चेंडू बॅटला काढा घेऊन जास्त टाइम हवेमध्ये बॅक टू डगआउट जाताना पाहायला मिळेल फलंदाज विठ्ठल. विठ्ठलच्या बॅट मधून चौका देखील आला होता. तोच विठ्ठल आपल्याला आता तंबूच्या दिशेने परतवताना पाहायला मिळेल. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. एकाच चेंडूचा खेळ बाकी असेल. संघाची धावसंख्या पाहायला मिळेल 4च्या घरात. लॉस ऑफ द 2 विकेट्स पाहायला मिळतील आपल्याला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आशिष पाहायला मिळतोय.
पण शेवटचा चेंडू बाकी असेल. 4 षटकावरती 4 रनावरती पूर्णपणे थांबवले गोलंदाज. अशी नवीन फलंदाज संतोष पाहायला मिळते स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू फेस करत असताना ओहो यावेळेला आडव्या बॅटने आल्या आल्या केलाय प्रार. चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर आलाय. बिग 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 षटकार. एक षटक संबंधित संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये लागले. 10च्या घरात 2 विकेट पर्यंत संघाची धावसंख्या 10 पाहायला मिळते आपल्याला. आशिष वरती हल्ला केला. पहिले 4 चेंडू आशिष तर पाहिजे, दुसरे 4 चेंडू फलंदाजाचे. चेंडू द्यायचा आहे. स्पीडअप करायचं दादा. स्पीडअप करायचं. आपलं आयोजन आहे, आपला असोसिएशन आपला असलेला तेवढा आपण सहकार्य करत तेवढं चांगलं असेल. जर विचार केला तर जर या आयोजनाचा विचार शिवप्रतिसाद स्पोर्ट मानगाव आयोजक शिवप्रतिसाद चषक 2025 पाहायला मिळते. टॉस कॉस मध्ये आपल्याला पाहायला मिळेल विनय फाईट रनर्स शॉप नंबर 101 हे आपल्या टॉस कॉस साठी आपल्याला पाहायला मिळेल. त्यांनी सहकार्य केले. थँक्यू दादा. प्लस मॅन ऑफ द मॅच देखील दिले. सहकार्य दादा तुमचं देखील राहील. ते देखील आपल्या संध्याकाळच्या 7ला पाहुणे देखील पाहायला मिळेल. स्टेज देखील घनगर्दी भरलेला जाईल. ओहो यावेळेला बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न. चांगला असं क्षेत्ररक्षण. आले फक्त एकच धाव. जर विचार केला तर करणने आताचा एकच चेंडू पेस केलाय. करण वरती जबाबदारी असेल. नवीन गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते आपल्याला प्रवीण. जर प्रवीणचा विचार केला तर ग्रीन स्टार देखील हार्दिक पांड्याची जर्सी पाहायला मिळते. आपल्याला पाहायला मिळेल आशिष प्रवीण. तर प्रवीण देखील चांगला गोलंदाज आहे. उभरता सितारा आहे. एक चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं प्रवीणला देखील. एका चेंडूचा खेळ झालाय. पाहूया दुसरा चेंडू. ओहो यावेळेला दिशा पकडले जास्त. चेंडू चाललाय ऑफसाईड. व्हाईट चेंडू येतोय. पंच सांगतायत व्हाईट चेंडूने 1 धाव फोडणे देखील संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे 12च्या घरात. चांगलं क्रिकेट खेळावे लागेल मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट खेळावे लागेल. फलंदाजी देखील तेवढीच चांगली करावी लागेल. पाहूया मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू. ओहो यावेळी खोलात टाकलेला चेंडू. बॅटला ब्रश करून चेंडू चाललाय विकेट किप्परच्या डोक्यावरून. गोशंगी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी एकच धाव. 2 चेंडूचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या पोहोचली जाऊन 13च्या घरात. लॉस ऑफ द 2 विकेट्स मध्ये पाहायला मिळते. चला स्पीडअप करायचंय. गोलंदाज प्रवीण थोडा स्पीडअप करायचंय. पंच देखील. 2 चेंडूचा खेळ झालाय. तिसरा चेंडू स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते संतोष. ओहो यावेळी स्ट्रेट डाय चेंडू चाललाय. हवाई सफर. आकाशाला गावास निघाला आलाय. प्रवीणच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा A1 फटका. काय फटका सजलाय. क्वालिटी फटका पाहायला मिळाला. एक तेरी तो एक मेरी असं मैदानाच्या आतमध्ये समीकरण पाहायला मिळते. चांगली फटकेबाजी जर विचार केला तर संतोष पहिला चेंडू फेस करत असताना चांगला फटका सजवलाय. चेंडू चाललाय आकाशनाला गवस निघाला 6 धावांसाठी. कमबॅक करावा लागेल. फलंदाज गोलंदाज प्रवीण आला. ओहो यावेळी दबाव पाहायला मिळतोय आपल्याला गोलंदाजावरती. जर गोलंदाजाने 2 चेंडू चांगले हाताळले. तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला तर पुन्हा एकदा व्हाईट चेंडू आलाय. कारण हा दबाव आहे फलंदाजाचा. किल्ले मोरीने संघ देखील कमी नाही. उभरती सितारा न्यू टॅलेंट पाहायला मिळते आपल्याला या संघामध्ये. एका साईडला पाहायला मिळतो करण आता संतोष पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. ओहो यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू चाललाय डीप मिडॉनच्या डोक्यावर. क्षेत्ररक्षण बनलाय. प्रेक्षक चाललाय. बिग 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 षटकार. काय फटका सजवलाय. जसा फुलटॉस चेंडूवरती हल्ला बॉल करतोय फलंदाज संतोष. आता किती टाइम शांत बसणार. जसं ऊन लागतंय तशी आता संतोषची बॅट बोलू लागले. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. प्रवीण वरती हल्ला बॉल केलाय. आशिष वरती जसा केला होता तसा आता प्रवीण वरती देखील हल्ला बॉल चालू आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. 2 to go. ओहो यावेळी स्लोअर गेम. चांगला टप्पा. ओहो यावेळी पंच हात वरत सांगतायत व्हाईट चेंडू असेल. जेवढा चांगला टप्पा होता तेवढाच जास्त दिशा पकडली. व्हाईट चेंडू संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 27च्या घरात. लॉस ऑफ द 2 विकेट्स. अजून 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 8 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग्स मध्ये धावसंख्या पोहोचली 27च्या घरात.
चांगला स्कोर पाहायला मिळते की लिमोरगिरी संघाचा. यावेळी देखील उलटा चेंडू हा देखील चाललाय. बघता 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 क्षणी आलाय हँड हँडसअप. काय चेंडू विरकावून दिलाय. लगातारचा तिसरा बॅक टू बॅक आलाय षटकार. ह्या फलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. एकदा आलाय लगातारच्या 3 चेंडूवरती 3 षटकार. हॅट्रिक षटकार आजच्या नियोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आजच्या आयोजनामध्ये कुणाच्या नावावरती हॅट्रिक षटकार असेल तो फलंदाजाचं नाव असेल संतोष. 1 टू गो. शेवटचा चेंडू अजून देखील बाकी असेल. फलंदाज संतोष. काय होतंय पाहूया. येतोय का चौथा. यावेळेला थोडा टप्पा पडला. आलाय निर्धाव चेंडू. 2 षटक समांतर संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला. डबल डिजिट मध्ये 33 लॉस ऑफ द 2 विकेट्स मध्ये 33 धावसंख्या पाहायला मिळेल. काय फटकेबाजी केली पहिल्या षटकामध्ये. धावा थांबल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा ठोकल्या गेल्या. आता दबाव आलाय तो म्हणजे संघ पाहायला मिळतोय आपल्याला. शिद्रुवाडी संघावरती पूर्णपणे दबाव पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू निर्धाव होते. दुसऱ्या 2 चेंडू होते. अशीच होते. हल्ला बॉल केला होता. तोच विचार केला तर प्रवीणचे देखील पहिले 2 ते 3 चेंडू चांगले होते. पाटील 3 चेंडूवरती हल्ला बॉल केलाय. फलंदाज सागरेने जर विचार केला तर पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आता आलाय स्ट्रायकिंग एंडला करण पाहायला मिळेल. हा देखील कमी नाही. हा देखील फलंदाजाकडे खूप सारी क्षमता आहेत. पण ट्रॅक करते हेमंत. यावेळी दबाव दबाव दबाव. कॅप्टन वरती दबाव विचार केला तर हेमंत वरती दबाव पाहायला मिळतोय आपल्याला. आलाय वाईट चेंडू. 34 धावा लागले. 2 विकेट तंबूच्या दिशेने पाठवले. 2 फलंदाजाने जबाबदारी घेतली. जास्त धावसंख्या ठोकला तो म्हणजे संतोष. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. करण काय करतोय. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग्स मधील. यावेळी अंगावरती टाकलेला चेंडू येतोय फ्लॅटला ब्रश करून गोशंगी क्षेत्रामध्ये. एकच धाव. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगले विकेट खेळावं लागेल. चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. आजच्या दिवसात हाय स्कोर आपल्याला अजून देखील भेटलेला आहे. हा देखील आजच्या दिवसात जास्तीत जास्त स्कोर अजून देखील आपण पाहायला मिळालेला आहे. 37 पाहायला मिळते आपल्याला स्कोर गार्ड करून. होतील का 40 धावा पाहूया. आजच्या दिवसात हाय स्कोर पाहायला मिळेल का. यावेळी आला बॅट ऑफ द साऊथ. चेंडू चाललाय वन बाउन्स क्षेत्ररक्षणाला भेटून 4 धावांसाठी आलाय क्रॅकिंग चौकार. काय फटकाचा जोलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. जसा एक चेंडू अंगावरती टाकला होता. परत दुसरा चेंडूचा टप्पा ओळखला. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू चाललाय सीमारेषा पार. आलाय करणच्या बॅट मधून चौकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. 4 चेंडूचा खेळ बाकी. शेवटचं षटक आहे. गोलंदाज हेमंत पाहायला मिळेल. कमबॅक होईल का गोलंदाजांकडून. यावेळी थांबायचं नाव घेत नाही. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. तेवढा चांगला फटका होता पण ह्या चेंडूवरती फक्त एकच धाव दिली जाईल. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 40च्या घरात. चेंडू द्यायचे पटकन. थोडं लक्ष द्यायचंय. 40 धावा लागले स्कोर गार्ड वरती. 40 धावा लागले. चेंडू घ्यायचाय. तीन चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग्स मध्ये. गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. आजच्या दिवसातील हाय स्कोर पाहायला मिळतो 40. अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत. अजून देखील धावा येतील. पाहूया चौथा चेंडू. यावेळेला ऑफ साइडला चेंडू मिळकावलाय. काय चेंडू फटकावलाय. चेंडू चाललाय ऑफ साइडच्या दिशेने. आलाय बिग 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 षटकार. जसा विचार केला असं वाटले 4 धावा होते पण पंचांनी सांगितलं या चेंडूवरती तब्बल 6 धावांचा मोहरा उमटवलाय फलंदाज करणने. काय फटका सजवलाय. अ क्वालिटीचा फटका होता. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेला फुल टॉच पण दिशा पकडले कुठेतरी. फटका चांगला होता पण धाव असेल फक्त एकच. चांगला फटका सजवला होता. चेंडू द्यायचाय. चेंडू द्यायचाय. तिकडे चेंडू भेटला गेलाय. चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. 1 टू गो. शेवटचा चेंडू बाकी असेल. वन टू गो. शेवटचा चेंडू.
ओहो, यावेळी हेमंत दादांवरतीच दबाव आहे, पूर्णपणे दबाव. धावसंख्याचा बोज आलाय आता डोक्यांवरती. इकडं जर विचार केला तर प्रदीप वरती देखील तेवढाच दबाव आहे. फलंदाजी कसं करायची, धावसंख्याचा पूर्णपने डोंगर ठोकलाय तो म्हणजे किल्ले मोरगिरी संघानं. आता फलंदाजी देखील तशीच करावी लागेल. 1 to go, शेवटचा चेंडू अजून देखील बाकी असेल. पाहूया काय करतोय करण. ओहो, यावेळी जाग्यावरून भिरकावून द्यायचा होता. येतोय एक बाईकच्या स्वरूपातील एक धाव. एका धावेने संघ जाऊन पोचलाय तो म्हणजे तब्बल 49च्या घरात. विन असेल 50 धावांसाठी, 50 धावांचं लक्ष असेल सिद्रुगवाडी संघासाठी. जर विचार केला तर संघाचं पूर्णपणे एका धावेने अर्धशतक हुकले, पण विन असेल तो म्हणजे 50 धावांचा. तो म्हणजे पाहायला मिळेल सिद्रुगवाडी संघासाठी 50 धावांना विन करावे लागते. चला मैदानाच्या आतमध्ये बाहेर आलं जसं किल्ले मोरगिरी संघ मैदानाच्या आतमध्ये जायचं, स्पीडअप करायचंय. मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार मी नाव घेतो टीमचे. जर विचार केला एकदा तर फलंदाज सागरच्या बॅट मधून धावा आल्या तब्बल. जर विचार केला तर चेंडू संतोषने केले पेस 5 आणि धावसंख्या आल्या तब्बल 25. संतोष साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मैदानाच्या आतमध्ये संतोषने आज लगातारचे 3 षटकार मारलेत. हॅट्रिक षटकार कोणाच्या नावावरती असतील ह्या आयोजनामधील शिवप्रतिष्ठान चषकामधील, तर त्याचं नाव असेल सागर. चला किल्ले मोरगिरी संघ जायचंय लाईनअप करू मैदानाच्या आतमध्ये. नाही जर ह्या मॅच मध्ये जो संघ विन होईल, जो नाटोई संघासोबत फाईट करेल, नाटोई संघ वाट पाहतोय कोणता संघ आमच्या सोबत फाईट करताना पाहायला मिळेल. बक्षीस क्षेत्राची, बक्षीस पात्राची ती मॅच असेल. नाटोई संघापर्यंत आपला आवाज पोहोचत असेल, आपला कर्णधार देखील रेडी ठेवायचे नेक्स्ट मॅच साठी. नेक्स्ट मॅच देखील महत्वाची असेल, ही मॅच देखील तेवढीच महत्वाची असेल. 50 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे किल्ले मोरगिरी संघाने. आपल्याला पाहायला मिळते सिद्रुगवाडी संघासाठी. सिद्रुगवाडी संघ आपली सलामीर जोडी पाठवा. चेंडू देखील द्यायचे आहेत. चला सलामीर जोडी पाठवायचं आहे दादा मैदानाच्या आतमध्ये. पाहिलं जात. मला आता महागात पडेल कुठेतरी झेल. जर प्रदीपची तुम्हाला षटकाराची मॅच घेऊन गेला प्रदीप तर तुम्हाला डोके ताप होऊन जाईल. झेल कोणाची सुटली प्रदीपची. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता, सामना वीर ठरलाय प्रदीप. त्याची झेल सोडले पहिल्या चेंडूवरती. जर विचार केला तर एंडीचा पहिल्या मॅच एंडीचा पहिल्या मॅच मध्ये एंडी देखील पहिल्या चेंडूवरती आउट झाला होता.
तसाच काहीतरी झालं. ओहो, यावेळी फुल टच चेंडू होता, दिशा देता आलेला नाही. आलाय फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या पोहोचली 2च्या घरात. 2 चेंडू 2 धावा. 50 धावांचं लक्ष असेल. फटकेबाजी करावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा यावे लागतील. काय होतंय पाहूया. सायकल पुन्हा एकदा आलाय प्रदीप. ओहो, या वेळेला पुन्हा एकदा चेंडू जास्त टाइम हवेमध्ये झेलू खाली 2-2 क्षेत्ररक्षण. चांगला असा प्रयत्न होता पण चेंडू केला जमिनीला दान. जसा चेंडू जमिनीवरती दान झाला त्याच्यावरती 2 धावा घेतले गेला. चांगला फटका होता पण लांबी कुठेतरी कमी होती, उंची जास्त होती. दिल्या जातील 2 धावा. 3 चेंडू 4 धावा झाले. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. अजून देखील पॉवर प्लेचे षटक पाहायला मिळतंय. प्रदीपची झेल सुटली. प्रदीपची झेल तुम्हाला महागात पडेल का? पाहूया प्रदीप काय करतोय आपल्या संघासाठी. 50 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी. ओहो, बघा काय फटका सजवला. अप्रतिम फटका आहे. क्वालिटी फटका पाहायला मिळाला पण या फटक्यावरती फक्त दिली जाईल एकच धाव. जेवढा चांगला फटका तेवढ्या चांगल्या धावा नाही आहेत. फक्त एकच धाव. चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजे 4. धावसंख्या पोहोचले 5च्या घरात. 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. नाटोई संघ देखील नेक्स्ट मॅच साठी वाट पाहतोय. कोणता संघ आमच्यासोबत फाईट करताना पाहायला मिळेल. ती मॅच असेल बक्षिसाची मॅच असेल. दोन्ही संघांना देखील चांगला क्रिकेट खेळावं लागेल. ओहो, आलाय 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 आकाशाला गवासनी घालण्याला आलाय प्रदीपच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा A1 फटका. आता झेल सुटली. ती झेल तुम्हाला महागात पडेल. चेंडू द्यायचाय नवीन वाला. विचार केला तर पहिल्या चेंडूवरती बळी ठरला असता प्रदीप. त्याच्याच बॅट मधून आलाय षटकार. तुम्हाला आता कुठेतरी महागात पडेल ही झेल. काय झालंय. आलाय षटकार. 5 चेंडूचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 11च्या घरात. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. प्रदीप तुमच्यावरती आता डोक्याचा त्रास धरेल. प्रदीपला फटकेबाजी करावी लागेल. प्रदीपला मॅच मध्ये कसं खेळायचं माहिती आहे. प्रदीपला जर विचार केला तर कसं मॅच मध्ये कमबॅक करायचं हे देखील माहिती आहे. तोच प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय. एक फटका प्रदीपच्या बॅट मधून आला. 1 to go. शेवटचा चेंडू बाकी असेल. ओहो, या वेळेला पुन्हा एकदा आलाय ऑन साइडला. गन 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 सीमारेषा पार आलाय. हँडसम चौकार. एका षटक संबंधित संघाची धावसंख्या पाहायला मिळते 15च्या घरात. पूर्णपणे आता डोके थुकी ठरलाय तो म्हणजे फलंदाज प्रदीप. आता प्रदीपची झेल सोडली पहिल्या चेंडूवरती. तोच प्रदीप आता तुम्हाला डोके ताप ठरणार आहे. किल्ले मोरगिरी संघाला कुठेतरी महागात पडू शकतं. चला स्पीडअप करायचंय पंच. जवळीक फलंदाजी प्रदीप करतोय. तशी जबाबदारी कोणाला तरी करावी लागेल. स्ट्रायकिंग अरविंद पाहायला मिळते. अरविंदला देखील जबाबदारी घ्यावी लागेल. प्रदीपच्या बॅट मधून धावा येते. अर्जुनच्या बॅट मधून देखील धावा येणं गरजेचं आहे कारण लक्ष खूप मोठं आहे. 50 धावांचं लक्ष आहे. दुसरा गोलंदाज पाहायला मिळते आपल्या. गोलंदाज हो यावेळी झेलचा प्रयत्न. 2-2 क्षेत्ररक्षण. काय झेल घेतले. अप्रतिम झेल पाहायला मिळते. बॅक टू डगआउट पाहायला मिळते. अरविंद चांगली झेल पाहायला मिळेल. उन्हाकाच्या काळामध्ये झेल घेणं खूप अवघड असतं. चांगली झेल पाहायला मिळेल. करण जाताना पाहायला मिळेल आपल्याला. अरविंद बॅक टू डगआउट. गोलंदाज करणने कमबॅक केलाय पहिल्या चेंडूवरती. जर विचार केला तर एनडीच्या गोलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट होती पण कुठेतरी झेल सुटली गेली. आता झेल घेतली. जर विचार केला तर अरविंदची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज स्वतः करण जर पाहायला मिळेल आपल्याला. हेमंत मॅच मध्ये मजा आली. मॅच मध्ये क्रिकेट चांगलं खेळावं लागेल. कुठेतरी कमबॅक करावं लागेल. कुठेतरी चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. काहीतरी करावं लागेल. पाहूया काय होतंय. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. ओहो यावेळेला आलाय पुन्हा एकदा कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आलाय 1 बाउन्स. आल्या प्रदीपच्या बॅट मधून आलाय. हेमंतच्या बॅट मधून चौकार. काय फटकेबाजी. जसा विचार केला प्रदीपचा तसा विचार केला पाहिजे हेमंतचा देखील. हेमंत देखील कर्णधार आहे. हेमंतच्या चेंडूवरती धावा आल्या होत्या. हेमंतला देखील जबाबदारी घ्यावी लागेल. आलाय क्रॅकिंग चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे डबल डिजिट मध्ये 19. लॉस ऑफ द 1 विकेट्स मध्ये पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या जास्त मोठी नाही. लक्ष मोठं नसतं. लक्ष छोटं नसतं. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. ओहो यावेळेला जास्त बाउन्स पाहायला मिळाला. चेंडू चालाय 1 बाउन्स. एकाच धावेसाठी गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धाव आले.
तीन चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज पाहायला मिळतोय करण. जर विचार केला तर नाटोई संघ एका साईडला वाट पाहतोय कोणता संघ आमच्यासोबत फाईट करताना पाहायला मिळेल. जर नाटोई संघ देखील तेवढाच चांगला हे दोन्ही संघातून कोण संघ जिंकेल, कोण संघ बाजी मारेल, कोण संघ तिसऱ्या फेरीमध्ये फाईट करताना पाहायला मिळेल पाहूया. ओहो यावेळी पुढे येऊन सरसावून देण्याचा प्रयत्न. जास्त टाइम चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेतले. बॅक टू डगआउट जाताना पाहायला मिळेल आपल्याला स्वतः कर्णधार हेमंत. हेमंतची जागा वरून करण्याचे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळेल. अरविंद कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. अरविंदला जबाबदारी घ्यावी लागेल. प्रदीपला कुठेतरी स्ट्रायकिंग एंडला ठेवावं लागेल. कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल. पाहूया काय होते मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा 4 चेंडूचा खेळ झालाय. ओहो यावेळेस लोअर गेन चांगला टप्पा अचूक टप्पा आलाय. लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू. विचार केला तर जर गोलंदाजाचा लगातारच्या 2 विकेटवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आले. वंडू शेवटचा चेंडू बाकी असेल. धावसला चावून पोचले ते म्हणजे विंच्या घरात. ओहो यावेळी जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. येतोय लगातारचा तिसरा निर्धाव चेंडू. चांगले षटक पाहायला मिळेल करण करून. 2 षटक संबंध संघाची धावसंख्या पाहायला मिळते 20. लॉस ऑफ 2 विकेट्स. आता समीकरण खूप बदलले. आता समीकरण राहिले 6 चेंडू 30 धावा 30 धावा 6 चेंडू. 5 षटकार ठोकेल का प्रदीप? मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी होईल का? मोन्ना क्रिकेट असोसिएशन मध्ये असं काहीतरी कारनामा कोणता फलंदाज करेल का? 5 चेंडूवरती 5 षटकार. षटकार देखील लांब नाही. लेग साइड खूप जवळ आहे. कोणाला देखील कारनामा करायला पाहूया. करतोय का कारनामा प्रदीप? 7 चेंडू 30 धावांची गरज असेल. पाहूया. फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला संतोष. पुढची मॅच देखील खूप सारी महत्त्वपूर्ण मॅच असेल. तिसरी मॅच साठी कोणता संघ जाईल तिसऱ्या मॅच साठी? पाहूया. पहिला चेंडू संतोष. ओहो यावेळी पहिला चेंडू अचूक टप्पा चांगली गोलंदाजी आलाय. पहिला चेंडू निर्धाव. काय षटक हातात गोलंदाज. पहिल्या गोलंदाजावरती हल्ला केला होता. दुसऱ्या गोलंदाजाने कमबॅक केला. तिसरा गोलंदाज देखील कमबॅकच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. ओहो यावेळेला जास्त टाइम चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली 3-3 क्षेत्ररक्षण. काय झेल घेतले. अप्रतिम झेल. बॅक टू डगआउट प्रदीप. आता खेळ पूर्णपणे सामना फिरकावून घेतलाय तो म्हणजे किल्ले मोरगिरी संघाने आपल्याकडे. जसा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. नाटोई संघ आपला कर्णधार रेडी ठेवायचा. 4 चेंडूचा खेळ झाल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये टॉस का बॉस मध्ये यायचंय. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. विचार केला तर पूर्णपणे जशा धावसंख्या 50 ठोकले तवाच दावा होता तो म्हणजे आपल्याला पाहायला मिळाला शिकुद्रुकवाडी संघावरती. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय आशिष. लेफ्ट हँडर फलंदाज. आशिष देखील खूप चांगला फलंदाज. तेवढा चांगला गोलंदाज देखील आहे आशिष. पण कुठेतरी सामना आता पूर्णपणे फिरलाय. 30 धावांची गरज आहे. झाल्यात फक्त राहिले 4 चेंडू. ओहो यावेळी खोदून काढलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. पण आता खूप वेळ झाली. आता पूर्णपणे सामना फिरकवलाय. आता पूर्णपणे सामना आपल्या बाजूने फलटवलाय. नाटोई संघ आपला कर्णधार रेडी राहायचंय. जशी मॅच होईल ह्या मॅच मध्ये जो संघ विजय होईल त्या संघासोबत आपला टॉस केला जाईल. ती मॅच असेल महत्वपूर्ण मॅच पाहायला मिळेल. जो ती मॅचचा नंबर असेल ती मध्ये मॅच बक्षीस पात्राची मॅच पाहायला मिळेल आपल्याला. ओहो यावेळेला फुल टॉच. कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चांगला निर्धाव चेंडू येतोय. स्पीड अप करायचंय दादा थोडं. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 टू गो. पाचवा चेंडू. ओहो यावेळेला चांगला फटका. पण पुन्हा एकदा चेंडू तसंच हवेमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण. चांगली झेल पाहायला मिळते. जेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आजच्या दिवसात आपल्याला किल्ले मोरगिरी संघाचा तेवढा संघ देखील आहे. चांगला संघ पोहोचलाय. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली.
जर आयुष्यात कोणी जिंकलं म्हणून कोणी सिकंदर होत नाही, कोणी हारलं म्हणून कोणी फकीर होत नाही. कारण सूर्य सूर्याच्या जागेवरती असतो, चंद्र चंद्राच्या जागेवरती असतो. सूर्याने कधी चंद्राशी बरोबरी करू नये आणि चंद्राने कधी सूर्याशी तुलना करू नये. कारण चंद्र देखील चमकणारा असतो आणि सूर्य देखील चमकणारा असतो. तसेच मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाची फक्त वेळ यावी लागते. तीच वेळेची वाट पाहत होता किल्ले मोरबी संघ. चांगला खेळ पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच साठी बेस्ट ऑफ लक किल्ले मोरबी संघ. चांगला खेळ पाहायला मिळाला. ऑल द बेस्ट चित्रुवाडी संघ, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. चांगला खेळ पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच साठी टॉसला यायचंय किल्ले मोरबी आणि नाटवी संघाचा संघ मला. आणि दोन्ही संघाचे कर्णधार कॉल करून 2 षटकाची मॅच असेल. बक्षीस पत्राची यायचं स्पीडअप करायचंय. बक्षिसाची मॅच असेल. किल्ले मोरबी संघ स्पीडअप करून आपला कर्णधार पाठवायचा प्लीज.